आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी। हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही। आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय। ती सोबत असली की खराब मूड होतो जरा, राधिकामुळे कळाला जगण्याचा आनंद खरा। अभिजितराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा। राधेला कृष्ण म्हणतो खास, प्रीती माझी खास। सगळ्यांचा पॉप्युलर उखाणा घेणार आहे मी। पहिलाच घेतला माईक, कारण का की दुसऱ्याने कुणी तो म्हणू नये उखाणा म्हणून। हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी, प्रसादरावांचे नाव घेते 10वीच्या गेट टुगेदरच्या दिवशी। थँक्यू। अभिमान नसावा सौंदर्याचा, गर्व नसावा श्रीमंतीचा, अभिमान नसावा सौंदर्याचा, मिलिंदरावांचं नाव घेते संसार करते सुखाचा, संसार करते सुखाचा। चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, सोनालीचं नाव घेतो पुढचं नाही पाठ। आकाशात उडतो पक्ष्यांचा भवा, सागरचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा। आंबाबाईच्या देवळाला सोन्याचं कळस, सुजाताचं नाव घ्यायला मला त्यावेळेस। बघा असं आळस नसलं पाहिजे बायकोचं नाव घ्यायला। एक होती चिऊ एक होता काऊ, अधिकीचं नाव घेतो डोकं नका खाऊ। बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध, बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध, किरणरावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही तृणानुबंध। आलाला वाघ खातोय काय, आलाला वाघ खातोय काय, अश्विनीच नाव घ्यायला भेटेल। पहाटेची वेळी उमलती कळी, सचिनचं नाव घेते सिंह मेळाव्याची वेळ। सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार। माझं नाव पूर्वी शाळेत राहुल बाळासाहेब हवलदार, आता काही कारणास्तव मी माझं नाव राहुल बाळासाहेब पाटील असं केलंय। इंट्रोडक्शन देतो तुम्हाला, त्यानंतर नाव घेतो। ते होणार आहे की अजून इंट्रोडक्शन माझ्या मिसेसचं नाव रेश्मा आहे। हिरव्या मैदानात खेळत होतो क्रिकेट, रेश्माला पाहून पडली माझी विकेट। हिरवीगार झाडं नदीच्या काठी, हिरवीगार झाडं नदीच्या काठी, सागररावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी। नाव सगळ्यांना कंपल्सरी आहे, त्यामुळे सगळ्यांनी यायचं समोर। पैठणीवर शोभते मोराची जोडी, पैठणीवर शोभते मोराची जोडी, प्रसादरावांच्या आयुष्याला बोली। पेंड्याला बेल घालते वाचून, शिवानंदरावांचे नाव घेते सर्वांचं मान। बघून राधा असली, मीनाक्षी माझ्या प्रेमात बसली। मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासरानी मागे, गणेशावाणी दिला सौभाग्याचा आहे। वर्षात महिन्याचा वारा, राधामुळे वाढला आनंदात, आयुष्यात आनंद सारा। उन्हाळ्यात ठेवतात गार पाणी देण्यात, राजारामरावांचे नाव घेते तुमच्या स्नेह मेळाव्यात। मागाव बसल्या चिकोड्यापासून पेडला होता जवस, दुपारीचं नाव घेतो मला नाही आलं। गुड मॉर्निंग एवरीवन, 1 बॉटल 2 ग्लास, आशुकीच घेणार आहे, ऐकायचंय सगळ्यांनी। झिन झिन झिनात उभा राहिल्या मीनात, लाल सोळी अंगात गुलाल भरला भांगात। सहज गेले स्नेह मेळाव्याच्या आळी, तिथं मित्र मैत्रिणी म्हणतात नाव घे। नाव कशाचं? हळदी कुंकवाचं। हळदी कुंकवाचं ताट भरलं काटोकाट। आता मी आहुंचं नाव घेणार आहे बर का, सगळ्यांनी समय लावा 360। कपाळी कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरवा चुडा, पायी पैंजण, बोटात जोडवी, ही आहे मांगल्याची खून,
मी आहे पोकल्यातील डॉक्टर दिनकर लोहारांची सून. माझे सासरे आहेत हौशी. त्यांनी बांधलाय मोठा बंगला. बंगल्याला लावले मोठमोठे आरसे. आत घरात मधघरात आहे चांदीचा देवारा. चांदीच्या देवाऱ्यामध्ये आहे सोन्या चांदीच्या मूर्ती. त्यामध्ये सगळ्यात आवडती माझी गणपती बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पाच्या मूर्तीला जास्वंदीचं फूल घालते वाकून आणि सचिन रावांचं नाव घेते. सर्व मित्रमैत्रिणींचा मान राखून धन्यवाद. पंचगंगेच्या घाटावर कृष्ण वाजवतो बासरी. पंचगंगेच्या घाटावर कृष्ण वाजवतो बासरी. राजेंद्र रावांचं नाव घेते सुखी आणि सासरी. हे सर्वांना लग्न द्या. लग्नात बहुतेक घ्यायला वेळ मिळाला होता, आता घेतो. दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी. आश्विनीचं नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी. चंद्रभागातल्या वाळूने घासली. विष्णूंचे नाव घेते राधाकृष्ण हसली. कृष्णाला बघून राधा हसली. माधवी माझ्या हृदयात बसली. शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचे कणा. शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राचे कणा. शरदरावांचे नाव घेते. जय जिजाऊ जय शिवाजी म्हणा. मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ. उमेशरावांमुळे माझ्या जन्माला आला. गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ. पायीने दिला मला प्रेमाचा हात. हळदी कुंकवाच्या राशी अमरावांचे नाव घेते गेट टुगेदरच्या दिवशी. त्यांना खरं काही लागतच नाही. कविता पण नाही, काहीच नाही. द्राक्षपानाची त्रिकोणी सावली. निखिलरावांना जन्म देणारी धन्यती मावळ. नजर गेली आकाशात. संदेशांचे नाव घेते भारताच्या नकाशात. महादेवाच्या पिंडीला बेळामध्ये वाकून विनायकरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून. साक्षीच्या वेळीवर रोमा टाकते विणून आणि राजू स्वामींचे नाव घेत तुम्ही सगळा आग्रह केला म्हणून. फुल उभराचे सुजी गव्हाची बन गावाची लेक कुणाची आईबाची सून कुणाची सासू सासऱ्यांची राणी कुणाची भरताऱ्यांची. भरतार म्हटले नाही एवढी आटी कशासाठी. मोतीपोळ्याने भरली ओटी. मोतीपोळ्याचा केला बाजार. रुपये आले 3000. 3000चा केला पैका. सचिन स्वामींचे नाव घेते सर्व मंडळी ऐका. येतात मुठातून प्रणिताचं नाव येतं मात्र हृदयातून. तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता. या वीणावर दंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर आगतम स्वागतम सुस्वागतम. मी रोहिणी बिडकर आणि मी सरिता पोवा. 10वी अ आणि ब 2003-2004च्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आनंदाचे क्षण पुन्हा जगूया. जुन्या आठवणींना जागवूया. शाळेच्या अंगणात फुललेली ती मौज मजा आज पुन्हा अनुभवूया. चला मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात हरवून जाऊया. कधी काळी आयुष्याच्या पाठीवर शिक्षणरूपी पेन्सिलने स्वप्ने लिहू पाहणारे आपण. एकत्र शिकलो, एकत्र खेळलो, मौज मजा केली, हसलो, रागावलो, भांडणं सुद्धा केली. आणि आज आपण तब्बल 20 वर्षांनी एकत्र येत आहोत. खरंच शाळेतल्या त्या दिवसांच्या आपल्या स्नेहाचा हा अतुटबंधच म्हणावा लागेल. वर्षामागून वर्षे सरून जातात. शिक्षण, करिअर, संसार, नोकरी या साऱ्या धकाधकीच्या जीवनात शाळा कॉलेजातील मित्रमैत्रिणी कित्येक वर्ष भेटही कोणही होत नाही. मात्र बालमैत्रिणींच्या त्या आठवणी त्यांच्या सोबतच्या करामतींच्या आठवणी काळजातून मिटत नाही.
म्हणूनच आजचा हा स्नेह मेळावा. म्हणूनच आजचा हा स्नेह मेळावा. आजचा दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचा, नवचैतन्याचा आणि ऋणानुबंधाचा प्रकाश आनंद घेऊन आला आहे. आज शाळा भरणार आहे, आपले गेट टुगेदर होणार, गेल्या कित्येक वर्षातल्या आठवणी सुखदुःखे एकमेकांना शेअर होणार, पुन्हा चेहऱ्यावर हसू फुलणार. शेअर करून खाल्लेल्या चिंचा, फुटाणे, वाटाणे, लिमलेट गोळ्या खाव्याशा वाटणार आणि क्षणात काही काळाकरिता आपण क्लासरूम मध्ये सुद्धा जाणार. आज आपले गेट टुगेदर होणार, गेट टुगेदर होणार, गेट टुगेदर होणार. हॅलो हॅलो हॅलो. 10वीचे वर्ष म्हणजे प्रत्येकाच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर आपण सर्वजण आपल्या आवडीनुसार पुढचा मार्ग निवडला. असा हा टप्पा ओलांडून आज आपण अनेक वर्ष झाली. अर्थातच आपण सर्वांनी एकमेकांना वेगवेगळ्या मार्गाने गेलो असलो, करिअरच्या मागे धावत असलो, दोस्तांना भेटणे नाही, दूरच पण बोलणंही नव्हतं. पण व्हॉट्सअपमुळे हे दिवस परत आले, त्या आठवणींना उजाळा परत मिळाला. आजचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मैत्रीच्या नात्याचा आनंद सोहळा. आपण सर्वजण मांगल्याने, नवचैतन्याने स्फुरगत होऊन नव्याने स्वतःकडे पाहूया, एकमेकांसाठी वेळ देऊया, सुखदुःखाचे वाटेकरी होऊया, सुखदुःखाचे वाटेकरी होऊया. रोहिणी, अगं रोहिणी, चल अगं आज आपला परिपाठ आहे, किती तयारी करायची आहे आपल्याला, नाहीतर आपले कांबळे सर माहित आहेत ना ग तुला. हो ग, पण थांब जरा, आज जरा कार्यक्रम वेगळा आहे ना, तर विद्यानंदला मी बोलवते आजच्या कार्यक्रमाची रूपरेखा सादर करण्यासाठी. प्लीज विद्यानंद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यात पहिल्यांदा माझी ओळख लागली का सगळ्यांना, कारण तब्बल 20 वर्षानंतर आपण भेटतोय, त्यामुळं सगळ्यांचे रंग, रूप, आकार सगळे बदललेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यातल्या 90% लोकांनी ओळखलं असेल, 10% असतील की जे ओळखली नसतील. तर मी विद्यानंद. घराचं लोकेशन आहे तेच आहे, नागावमध्येच आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण रूपरेषा म्हणजे आजचा दिवस कसा असेल कार्यक्रमाचा तो साधारणतः सांगेल. आता आपण वेलकम नंतर, आता आपलं वेलकम झालेलं आहे, त्यानंतर आपण परिपाठ करतो. परिपाठ साधारणतः 11:15 पर्यंत आपला होईल, 11:15 11:30 पर्यंत होईल. त्यानंतर इंट्रोडक्शन सांगायचं आहे, म्हणजे प्रत्येकानं स्टेजवरती येऊन आपलं पर्सनल इंट्रोडक्शन, आपण काय करतो, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, मिस्टर किंवा मिसेस काय करतात, मुलं कशी आहे किंवा काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. मग त्यानंतर आपण ब्रेकफास्ट करायचा आहे. ब्रेकफास्ट नंतर मग गेम सुरू होतील. अँकर आसावरी म्हणून आहेत, त्या आपल्या गेम्स कंडक्ट करतील, त्या पद्धतीने आपण गेम्स करायचे आहेत. आणि गेम नंतर मग आपलं लंच होईल. लंच नंतर आपण सर्वांनी आपले विविध गुण, काय म्हणतात त्याला, गुणदर्शन कार्यक्रम, म्हणजे स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत त्या इथं सादर करायच्या आहेत. एखाद्याला गाणं म्हणायचं असेल, डान्स करायचा असेल, स्पीच द्यायचा असेल, त्यांनी द्यायचं. आणि सगळ्यांना कंपल्शन आहे ते, नाहीतर कोणच पुढे येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर मग आपला साधारणतः ग्रुप डान्स होईल. ग्रुप डान्स नंतर आभार प्रदर्शन होईल. आभार प्रदर्शन नंतर आपला कार्यक्रम संपन्न होईल. ओके, साधारणतः 4:15 4:30 पर्यंत आपला कार्यक्रम होईल. आणि सगळ्यांनी कंपल्सरी 4:30 पर्यंत थांबायचं आहे. कोणीही आधीमध्ये मला फोन आला, मिस्टर आले, हे आले, पोरं आल्या वगैरे काही नाही. 4:30 पर्यंत थांबावं लागणार. रोहिणी, अगं रोहिणी, चल लवकर. अगं आज आपला परिपाठ आहे, किती तयारी करायची आहे आपल्याला, नाहीतर आपले कांबळे सर माहित आहेत ना तुला. हो ग, चल बाई लवकर. आपल्या गटातल्या सर्व मुलांनी तयारी केली असेल ना ग, नाहीतर. आणि अगं फ्लॉवर पार्ट तो कसा विसरून चालेल. हो ग, हे बघ मी फुलदाणी आणि फुलं आणली आहे, चल सजवूया आपण. सरांना कसं सगळं ओरिजिनल लागतं बघ. हो ग,
पण तुला माहित आहे का, सरांना जरी ओरिजिनल लागत असेल तर या ओरिजिनल शिस्तीमुळेच आज आपलं जीवन ओरिजिनल झालं आहे. नाही, आज आपण या पदाला जाऊन पोहोचलो. आज आपली सगळ्या वर्गमैत्रिणी एवढं आज आपण छान वागत आहोत, वावरत आहोत, आज समाजामध्ये जगत आहोत. पण याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे आपल्या शाळेला आणि आपल्या शिक्षण तज्ञांना आणि त्यांच्या त्या ओरिजिनल शिस्तीमुळे तर आज आपण ओरिजिनल माणूस म्हणून जगत आहोत. हे विसरून मात्र आपल्याला चालणार नाही. हा पण सविता, तुला आठवतात का ती 10 मूल्य? त्यासाठी आपण परिपाठ सादर करायचं. हो ग, ती कशी विसरून चालते? श्रम प्रतिष्ठा, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, स्त्री पुरुष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वधर्म सहिष्णुता, सौजन्यशीलता, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता. वा वा, हे मूल्ये. अगं, या सर्व मूल्यांवर तर आपला परिपाठ खेळायचा. चल मग आजचं मूल्य कोणतं ठरवूया बरं? आजचं मूल्य स्त्री पुरुष समानता. हो, मस्त, छान, चालेल ना. चल सादर करूया आजचा परिपाठ. सर्वांना शाळेत आलात. फुले फुलत आहेत, कळी उमलत आहे. अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरुवात होत आहे. मी सर्वांना राष्ट्रगीताला उभं राहण्याची विनंती करते. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार. कुणीही बसायचं नाही. एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार. एक साथ प्रतिज्ञा शुरू कर. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें दे दाता. मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. जितनी भी ले भली जिंदगी ले, डर होना किसी का किसी से, भावना मन बदले की होना. हम चलेंगे रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति मन का विश्वास कमजोर होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हमें
या कुंदेंदू तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रान्वृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिभिः देवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा निःशेष जाड्या पहा. आजच्या या श्लोकामध्ये सरस्वती मातेचं वर्णन केलेलं आहे. सरस्वती माता ही नेहमी शुभ्र वस्त्र धारण करते. तिच्या हातामध्ये श्वेत कमळ असतात, तिच्या हातामध्ये वीणा असतो आणि ती आपल्या शिक्षणाची देवता आहे. आणि विष्णू नेहमी तिला सांगतात की सर्व लोकांना भरभरून शिक्षण दे, त्यांना आशीर्वाद दे. धन्यवाद. वेगळा त्याप्रमाणेच त्याचे पंचांगही वेगळे. तर आजचे पंचांग सांगत आहे आपली मैत्रीण सुजाता पुजारी. 19/5/2024. आजचे पंचांग. तिथी एकादशी, नक्षत्र हस्त, मास पक्ष वैशाख शुक्ल पक्ष, सूर्योदय सकाळी 6:04, सूर्यास्त सायंकाळी 7:06, चंद्रोदय 3:36, चंद्रास्त 3:44, राहू काळ 5:21 ते 7:06 आणि शुभ काळ आहे 11:50 ते 12:45 पर्यंत. सुंदर अशा विचारांनी आपले आयुष्य घडते. आता ते सुविचार सादर करीत आहे अमिता. चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. त्या दिवसाचे महत्व, घोषित राष्ट्रीय दिन, पुण्यतिथी, नवीन शोध लावलेला तो दिवस. तर दिनविशेष सादर करीत आहे वंदना. आजचा दिनविशेष 1297 संत ज्ञानदेव यांची बहीण मुक्ताबाई यांनी इलाहाबाद येथे समाधी घेतली. 1904 भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध उद्योगपती व देशभक्त जमशेदजी टाटा यांचे निधन. 1999 माजी कसोटीपटू महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रंगा सोहनी यांचे निधन. 1938 नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचा जन्म. 2008 मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे निधन. थँक्यू. चला आता ऐकूयात ठळक बातम्या. बातमीदार विद्याधर आंबे यांच्याकडे. आजच्या ठळक बातम्या. आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रात प्रचाराला पूर्णविराम. गर्भनिदान सूत्रधार डॉक्टर सफदार सराज गुन्हेगार अटके. भूसंपादन विरोधात रिंग रोड 7 वर्षे रखडला. यानंतर काही विशेष बातम्या. नागाव बुलेटिन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. काल रात्री कोल्हापूर सांगली MH12 3642 SD केवीच्या सालीवर घसरून अपघात झाला. काही दुखापत झाला नाही, पण प्रवाशांच्या मध्ये धक्काबुक्की होऊन एखादे चप्पल हरवले आहे तर दोघांची टक्कर झाली. यावरून वाद शिकू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रवाशांना एक रुमाल देण्याची घोषणा केली आहे. चंदगड तालुक्यात मुंगीने गुळाची ढेप चोरली म्हणून शेतकऱ्याने मुंगी विरोधात पोलीस कंप्लेंट नोंदवली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकत्र येत फूलों का तारोका सबका कहना है 1000 रुपये मेरे बहना है एक कायदा आहे. आळणी स्वयंपाक केल्याने नवरा रागाने घर सोडून गेल्याची नोंद मुंबई वेस्ट मध्ये नोंद झाली आहे. सध्याच्या राजकारणात तळ्यात मळ्यात हा गेम चालू आहे. सामान्य कार्यकर्ते गोंधळात पडले, त्यामुळे काही कार्यकर्ते हे खेळात सामील झाले. पुणे बेंगलोर हायवेवर 2 ट्रक खड्ड्यात अडकले होते. मुंग्यांच्या अथक प्रयत्नानंतर वर काढण्यात यश आले. गावकऱ्यांच्याकडून मुंग्यांचा जाहीर होता. दवाखान्यात एका पेशंटला रक्ताची गरज होती, पण कोणीच रक्तदान करण्यासाठी पुढे न आल्यामुळे अखेर एका खेकड्याने रक्तदान देऊन या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. काल रात्री 2:30च्या सुमारास ट्रक व मुंगीचा अपघात झाला.
या अपघातात ट्रक ड्रायव्हर जागी ठार झाला आहे तर मुंगी किरकोळ जखमी झाली आहे. तरी मुंगीवर सरकारी दवाखान्याला हलवण्यात आले तरी तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मुंगीवर उपचार चालू आहे. काल एका बाईने गिरणीत दळण दळण्यासाठी गहू टाकले होते. त्या गावातल्या किड्याने चक्कीत पसार केले त्यामुळे सदर चक्कीचा शोध गावचे सरपंच तलाठी बैलगाडी घेऊन शोधत आहे. सरकारने नवीन रेल्वे भरती जाहीर केली आहे. या रेल्वे भरतीमध्ये जवळपास 150 जागा निघाल्या आहेत. 50 जागा या रेल्वेचे पंक्चर काढण्यासाठी आहेत. 50 जागा या रेल्वेला लाईट नसल्यामुळे रेल्वे समोर टॉर्च घेऊन पळण्यासाठी आहेत. तर 50 जागा या रेल्वेच्या लाईनवर ज्या तार आहेत त्या तारेला ओल्या कपड्याने पुसण्यासाठी आहेत. याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे. काल यवतमाळहून पुण्याला जाणाऱ्या 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एखादा शर्ट फाटला तर एखादी पॅन्ट फाटली तर एखादे 2 वर्षापासून वापरत असलेले बनेल फाटल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सगळ्यात महत्वाचं आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग न्यूज. नागाव मधून गेट टुगेदर आधी कोल्हापूरकडे येणाऱ्या KMT बसने येत असताना मुलींच्या सीट पकडण्यावरून जोरदार वादावाद झाली. त्यात एकमेकांच्या झिंजा उपटण्याची माहिती समोर येत आहे. तर काही मुली या वाद पेटवण्यासाठी गेल्या असता त्यांचे गाल लाल होईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेची नोंद 10वी व्हॉट्सअप ग्रुपवर झालेली आहे. धन्यवाद. करण्यासाठी येत आहे अश्विनी सोळांकडे. छान छान वार्ता ऐकायला मिळाल्या सामान्य सांगणार आहे. तर आजचं सामान्य जे आहे ते आपण रोज वापरात जे मोबाईल संदर्भात इंटरनेट याचा जो वापर करतो त्याच्या संदर्भात जे गुन्हे घडतात त्याच्या संदर्भात मी आपल्याला प्रिकॉशन वगैरे घेता ते गुन्हे कसे घडतात ते कसे लक्षात ठेवावे याच्याबद्दल मी आपलं सामान्य सांगणार. तर मोबाईलचा वापर आपण रोजच्या जीवनात करतो. संगणक, सॉफ्टवेअर, टीव्ही वगैरे यातून जे गुन्हे घडतात त्याला सायबर क्राईम असे म्हणतात. तर सायबर क्राईम मध्ये जे प्रकार आहेत ते एथिकल हॅकिंग, व्हाईट हॅट हॅकिंग, ब्लॅक हॅट हॅकिंग व लहान मुलांच्या संदर्भात जे चित्रफित वगैरे करतात ते त्या प्रकारचं एक हॅकिंग आणि फिशिंग असे प्रकार आहेत. त्यापैकी जे व्हाईट हॅट हॅकिंग जे आहे ते कायदेशीररित्या वापरले जाते. एखाद्या व्यक्तीला त्या हॅकिंग पासून किंवा त्याच्या संभाव्य वाईट कृतीतून त्याला वाचवण्यासाठी व्हाईट हॅट हॅकिंगचा वापर केला जातो. या सर्वातून जर आपल्याला वाचायचं असेल, आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर ATM द्वारे होणारे जे गुन्हे आहेत त्यामध्ये आपण आपल्या ATMचा पासवर्ड प्रत्येक 3 महिन्याला बदलावा. त्याचबरोबर आपल्या मोबाईलला येणारे OTP वगैरे जे आहेत, आधार लिंकचे जे बँकिंग क्षेत्र आहे ते OTP कुणालाही कळू नये. त्याच सोबत आपलं जे सॉफ्टवेअर आहे व्हायरस वगैरे जो असतो तो आपण वेळच्या वेळी तो अपडेट करून घ्यावा. यातून सायबर क्राईमचे जे गुन्हे वाढत आहेत याला काळा घालण्यासाठी आपण प्रत्येक वेळी प्रिकॉशनरी पाऊल घेऊन त्या पद्धतीनं वागणं गरजेचं आहे. थँक्यू. बोधकथा घेऊन येत आहे स्नेहा जोशी. नमस्कार, माझ्या बोधकथेचे नाव आहे निरीक्षण. एकदा शाळेमध्ये शिक्षक ठरवतात की विद्यार्थ्यांची आपण परीक्षा घ्यायची. मग त्यामध्ये कोणती टेस्ट घ्यायची तर विद्यार्थ्यांची जी ऑब्झर्वेशन पॉवर आहे ती, किंवा त्यांची एखादी गोष्ट आपल्याला घाण वाटते किंवा एखाद्या गोष्टीचा किळस वाटतो, शी आपण ही नाही करू शकत, ह्या गोष्टीची त्यांनी परीक्षा विद्यार्थ्यांची घ्यायची असं ते ठरवतात. आणि वर्गात गेल्यावर ते शिक्षक टेबलवरती एक घाणेरडं पाणी जे असतं ते बाउलमध्ये ठेवतात आणि सांगतात मी आता जी कृती करेन तशीच तुम्ही सुद्धा तीच कृती करायची आहे. मग ते काय कृती करतात की त्या पाण्यामध्ये बोट बुडवतात आणि ते चाटतात. ते चाटल्यावर ते विद्यार्थ्यांना सांगतात आता मी जी कृती केली आहे तीच तुम्ही करायची. म्हणजे बघूया तुमचं ऑब्झर्वेशन किती आहे आणि तुम्हाला घाणेरडेपणा किंवा किळस किती वाटतो हे आपण बघूया. मग आता शिक्षकांनी सांगितलंय म्हटल्यावर आपल्याला ते केलंच पाहिजे. त्यामुळे सगळे विद्यार्थी येतात, प्रत्येक जण त्या पाण्यात घाण जरी वाटत असली तरी बोट बुडवतात आणि ते चाटतात. चाटून झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसतो आणि शिक्षक त्यांना सांगतात बघा तुमची जी किळसपणा किंवा जी घाण वाटण्याची जी वृत्ती होती ती तुम्ही काय केली, मी सांगितलं म्हणून ती तुम्ही नक्की त्या परीक्षेमध्ये तुम्ही 100% पास आहात. खरोखर खूप छान.
पण तुमची जी निरीक्षण शक्ती आहे ती थोडीफार काय झालेली आहे, कमी पडलात तुम्ही त्या निरीक्षणमध्ये. तर याच्यात काय कमी पडलात, मी काय केलं होतं, त्या पाण्यामध्ये एक पोट बुडवलं होतं आणि जे चाटलं होतं ते दुसरं पोट होतं, हे तुम्ही कुणीही बघितलं नाही. त्या गोष्टीवरून आपल्याला हे समजतं किंवा तात्पर्य कोण सांगेल का? सांगा, गोष्टीचं मी नाव सांगितलं त्याच्यावरून तुम्हाला सांगता येईल. आणि एका गोष्टीची भरपूर असू शकतात. बरं, आपला परिपाठ संपायच्या आधी सांगितलं तरी चालेल. बरं ठीक आहे. या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की आपण प्रयोगातून भरपूर गोष्टी शिकत असतो, त्याचप्रमाणे आपली निरीक्षण पॉवर किंवा ऑब्झर्वेशन पॉवर आहे ती आपण वाढवली पाहिजे. धन्यवाद. काळाची गरज ओळखू या चिंतनाचा विषय ऐकून चिंतन करूया. चिंतन मांडण्यास येत आहे मेघना शिरगुप्पे. चिंतनचा विषय आहे हार मानू नका. मित्रांनो, जीवनाचा प्रवास करत असताना आपल्याला अनेक समस्या येत असतात, पण या समस्या चांगल्याच असतात आपल्यासाठी. मित्रांनो, या समस्या आहेत म्हणून आपण त्या वलयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. जर या समस्याच नसतील तर तुम्ही आश्चर्यकारक संधी आणि अनुभवाला मुकाल. हीच ती वेळ आहे समजून घेण्याची आणि कृती करण्याची आणि आपल्याला स्वतःला घडवण्याची. मित्रांनो, समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच, पण हार न मानता दिवस कधीच एकसारखे नसतात. मित्रांनो, सकारात्मक राहा. गेला तो भूतकाळ होता, भूतकाळात अनेक घटनांची आठवण होते, पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, दुःखाचा विचार करून तुमची परिस्थिती बदलणार आहे का? नाही. मग या क्षणातून उज्ज्वल भविष्यासाठी काम करायचं. येणारा प्रत्येक क्षण व दिवस आपला आहे, त्यामुळे काही झाले तरी लढायचे व उत्तम भविष्य काळ घडवायचा, कारण काही झाले तरी जीवन खूप सुंदर आहे. आता वेळ आहे समूह गीताची. मी सर्वांना उभं राहण्याची विनंती करते. प्रतिज्ञा चांगली झाली, सुविधा चांगली झाली, पण विद्यार्थ्यांनी स्वतःचा प्रचार केला. विद्यार्थ्यांनी फक्त स्वतःचा प्रचार केला. मुलं आणि 2 मुली असायच्या, पण ह्या परिपाठ मध्ये जास्त मुली होत्या, एकच मुलगा होता. सुविचार सांगितला, पाठीमागपर्यंत ऐकूच आला नव्हता. परिपाठ छान झाला. सगळं माहिती आहे, उत्स्फूर्तपणे आलेला आहे. सुरुवातीला सुरुवात केली, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याने ऍक्टिंग केलं. कथा, सुविचार आणि जे निलंबन म्हणलेले गाणं मी माप काढायला खूप छान पद्धतीने साजऱ्या केल्या. विद्यार्थ्यांना ज्या न्यूज सांगितल्या, तो ऍक्च्युली न्यूज रिपोर्टर आहे, त्याच्या मानाने त्याने खूप चांगल्या न्यूज सांगितल्या. फक्त त्याचं इथं उभारल्यानंतर डुलणं जे होतं ते थोडस थांबायला पाहिजे होतं. बाकी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या केल्या त्याने. थँक्यू. प्रकाश सर्वात महत्वाचं म्हणजे काय, 20 वर्षानंतर सुद्धा परिपाठ मुलं विसरलेली नाही. प्रत्येक मुद्दा आणि मुद्दा व्यवस्थित घेतलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे सवितानं काय म्हणतात ते,
आम्ही केलेलं आहे. सूत्रसंचालन व्यवस्थित केलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो एक मिनिट. परिपाठ चालू केल्या गेले तर ताजी फुलं तुमचा फ्लावर पॉटच कुठे होता? ही खरी समीक्षा कोण सांगते? तिथं मी वाट बघत होतो कोणतरी आहे. नाही फुलं नाही ही खरी समीक्षा आहे. आम्ही म्हटलं बहुतेक कधीतरी विसरलंय वाटतं, पण जयदीप काय विसरत नाही. आजचा परिपाठ हा चांगला झाला. परिपाठ कसा चांगला टाकला असता तर मला एवढी भारी फिलिंग आली की बेस्ट स्टुडंट आहे आधी. छान छान. सगळ्यात महत्वाची समीक्षा. सकाळपासून जी काही सुरुवात केलेली आहे या दोघींनी ते अतिशय सुंदर केलेली आहे. आणि एक बोलायचं झालं, समीक्षा करायची झाली तर आपण इथं सगळेजण आलेलो आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपला ड्रेस कोड युनिक नाही, ही एक समीक्षा आहे. आपला शाळेचा ड्रेस आहे तो नाही आहे. आज गुरुवार आहे, रविवार आहे, रविवार सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस आहे. आपण शाळेचा दिवस म्हणून साजरा करतोय आणि तो जर गुरुवार असेल तर मान्य. तुझ्याकडे आहे ना. असं असतं तर घालून आलो असतो मी, काय अडचण नसतं. तर अतिशय तर अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपले एक आता प्रत्येक दोघं तिघं प्रत्येकाला सेपरेट चेअर आहे, पण ते जर इथं बेंच असतात तर एका बेंचवर आपण तिघे बसलो असतो. ती एक बेंचची कमतरता आहे. थँक्यू. कोणाला दुखावले मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा. मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा. उडून गेला अचानक प्राण. पुनर्जन्म घ्यावा ही आमची प्रार्थना. पुनर्जन्म घ्यावा ही आमची प्रार्थना. आपली वर्गमैत्रीण अर्चना सावंत ही काही वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेली, तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं उभं राहून मौन पाळण्याची मी विनंती करते. किशोर आयरेकर, रोहित मिळकर, प्रेझेंटर किंवा ऍबसेंट काय यायला पाहिजे ना. किशोर आयरेकर, रोहिणी मिळकर, एकनाथ चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण, वंदना चराटे, अमिता चौगले, माधवी गवळी, अपूर्वा गायकवाड, नितीन गायकवाड, राहुल हवालदार, स्नेहल जोशी, प्रकाश कांबळे, संजय कांबळे, विद्याधर कांबळे, मिलिंदा कराडे, अक्षय, योगेश कलकुटगी, नितीन लंबे, रेश्मा लंबे, प्रियंका मेडशिंगे, सचिन मगदूम, सुनील माळी, आदिनाथ पाटील, जयदीप पाटील, राकेश पाटील, विद्यानंद पाटील, सविता पवार, सुजाता पुजारी, अश्विनी रायर, प्राची सांबारे, रुपाली सावंत, उमेश सावंत, हेमलता शिंदे, मेघना शिरगुप्ते, अश्विनी सोळंकरे, महेश कोडकर, स्वाती वाघमोडे, सरदार समडोळे, सतीश लंबे, दीपक वडा, वैशाली बोरुडे, कल्पना सुतार, शुभांगी संगम, सुवर्णा स्वामी, सुरेखा स्वामी, माधुरीबाई दंडे, प्राजक्ता लोंढे, सीमा कुंभार, नीलम सुतार, माधुरीबाई दंडे. डबल झोपलंय पाठीमागे. बटनात कॅमेरा, बटनात कॅमेरा आहे. कांदे पाठीमागे काय कोण आहे बरं हे?
विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. त्यांचं स्वागत अमिता चौगले करेन. It's been a long day without you, my friend. And I'll tell you all about it when I see you again. धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना. माझं नाव नीलम बाजीराव सुतार, म्हणजे पूर्वीचं नाव, आणि आता माझं नाव आहे नीलम सचिन लोहार. मला पोखले या गावामध्ये दिलेलं आहे. पन्हाळा तालुका आहे आणि जिल्हा कोल्हापूर आहे. तर सध्या मी जॉब करते, म्हणजे मी एक नाही तर तीन जॉब करते. मी टीचर पण आहे. काथे हायस्कूलला 5वी ते 10वी पर्यंत टीचिंगचं काम करते. आणि राहिलेल्या वेळात म्हणजे पार्ट टाइम मध्ये मी LIC एजंट पण आहे. LICचं पण काम करते आणि बचत गट CRP पण आहे. आणि चौथं काम घरातलं म्हणजे बरीच कामं मी करतो. मी खूप दिवसभर बिझी असतो. आणि माझं लग्न लवकर झालं, म्हणजे 12वी झाली, रिझल्ट लागला आणि माझं लग्न झालं. मला खरं तर पुढे शिकायचं होतं, पण आपल्या वेळेला त्यावेळेला एवढं जास्त शिकवलं जात नव्हतं. तर मी लग्नाच्या वेळेला एक अट ठेवलेली, जो मला पुढे शिकवेल त्याच्याबरोबरच मी लग्न करणार. आणि मग मला पोखल्याचं स्थळ आलं आणि मग त्यांनी मान्य केलं की आम्ही तुम्हाला पुढे शिकवतो. मग 2006ला माझं लग्न झालं. माझे मिस्टर महात्मा फुले मिल अंबकच्या तिथं आहेत, त्या मिलमध्ये कामाला आहेत. आणि माझे सासरे डॉक्टर आहेत. तर मग अशा पद्धतीनं 2006ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सासूबाईंनी परत सांगितलं की लगेच काय तुला शिक्षण शिकता येणार नाही, पहिल्यांदा मुलं बाळ झाली पाहिजे, अशा अट त्यांनी माझ्या समोर ठेवली. मग परत झालं, मग प्रवास सुरू झाला संसाराचा. पहिली मला मुलगी झाली आणि दुसरा मुलगा झाला. आता माझी मुलगी 12वीला आहे. ती पण डॉक्टर होणार आहे आणि ती नीटच्या एक्झामची तयारी करते. तिथं कोल्हापूरमध्ये IIB मध्ये आता शिकत आहे. माझा मुलगा 9वीला आहे. तो यशवंत हायस्कूल वारणा कोडोली इथं तो शिकत आहे. छोटीशीच फॅमिली आहे. मला 2 नंदा आहेत. मी, माझे मिस्टर, माझी 2 मुलं आणि सासू सासरे, एवढी छोटी फॅमिली आमची, छान फॅमिली आहे. आणि सगळ्यात कौतुक म्हणजे माझा नवरा खूप छान आहे. कारण मी कधीही कोणतीही कपडे वेअर करो किंवा कुठल्याही पार्टीला जाऊ, म्हणजे मी कुठेही जात असताना मला कधीही त्यांनी अडवून घातलेलं नाही की इथं जायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही.
म्हणजे ते नेहमीच मला सगळ्याला सपोर्ट करतात आणि मला खरोखर म्हणजे शिकायला आयुष्यात खूप आवडतं. तर मी कथ्थक सुद्धा शिकते. आता माझं 1 वर्षाचं कथ्थक पूर्ण झालेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी मी म्हणजे बाहेर कोर्सेस माझे चालू आहेत ते पण मी करत असते. आणि बचत गट CRP असल्यामुळे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मला घ्याव्या लागतात गावामध्ये. तर त्या ऍक्टिव्हिटीज पण मी घेत असते. त्यामुळे मला नेहमी अपडेट राहावं लागतं. मग मला जेवढं अपडेट राहण्यासाठी ज्या ज्या योग्य मार्गदर्शन जे योग्य हवं असतं ते तर मी मिळवत राहते. आणि मला कधी वाटलं नव्हतं शाळेत असताना की मी मोठी झाल्यानंतर एवढं सगळं काही काही करू शकेल, मॅनेज करू शकेल. आता मला माझा अभिमान वाटतो खरोखर. धन्यवाद. खूप छान मॅडम. त्यानंतर खूप शॉर्ट पद्धतीने सगळा जीवन प्रवास त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ दे. तर आता आपल्या नेक्स्ट विद्यार्थिनी येत आहे विद्यानंद पाटील. शांत, अभ्यासू आणि आता लिडरशिप करणारा, सगळ्या लिडरशिप क्वालिटी मध्ये निपुण असणारा आपला विद्यानंद पाटील. दिसतो साधा पण आहे. तुम्ही सांगा. माझं नाव विद्यानंद पाटील. मी ॲज अ टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करतो. त्यानंतर फॅमिली बॅकग्राऊंड सांगायला गेलं तर माझी मिसेस सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. मला एक मुलगा आहे. मुलग्याचं नाव शौर्य. आता तो फर्स्टला जाणार सिनियर केजी. एकदम शॉर्टेस्ट इंट्रोडक्शन झालेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता पुढे येत आहे स्नेहल जोशी. अभ्यासू, हुशार, पहिल्या बेंचवर नेहमी बसणारी, कष्टाळू आणि उत्तम शिक्षिका असणारी स्नेहल जोशी. हे बरोबर आहे. पहिल्या बसलं की दिसायला पहिलं बरोबर. माझं नाव पूर्वीचं स्नेहल दत्तात्रय जोशी, आताचं नाव स्नेहल प्रसाद भागवत. माझं गाव आहे उपळे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. गणपतीपुळे पॉवर स्ट्रीपला कधी कुणी आलं तर अवश्य मला कॉल करा. ऍटलीस्ट रोडवर तरी आपण भेटा असं माझी विनंती आहे. प्रत्येकाच्या आपल्या इकडच्या कोल्हापूरच्या लोकांच्या ट्रिप्स तिकडे होत असतात. घरी नाही जमलं तर निदान कॉल करून तिथं बाहेर कुठं भेटता येत असेल तर नक्की भेटू. आणि मी पालीला DJ सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टीचर आहे. मला 2 मुलं आहेत. माझे मिस्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. थँक्यू. आंबा काजू दोन्ही बागा आहेत. फणस पण आहे. तुम्ही हे विचारणार त्यांना माहित होतं म्हणून त्यांनी सांगितलं की रोडवर भेटा, घरी येऊ नका. काय कळ आता याची ओळख तर सगळ्यांनाच आहे की आयफोन मास्टर असणारा आणि सध्याची त्याची नवीन ओळख म्हणजे नवविवाहित मित्र. नितीन संजय गायकवाड. माझं नाव नितीन संजय गायकवाड. मी ऍपल सर्व्हिस सेंटरला सेंटर मॅनेजर म्हणून वर्किंग करतो, जिकडे आमच्याकडे 5 डिस्ट्रिक्टचं लोकेशन आहे. सध्या कुणाला आयफोन पाहिजे असेल तर मला भेटा. थँक्यू सो मच. मी आता रिसेंटलीच मॅरिड आहे. आता सध्या ते आता कळत नाही, त्याला 4 वर्ष जायला पाहिजे. मी रिसेंटली मॅरिड आहे आता जस्ट. माझ्या बायकोचं नाव पायल आहे, पायल नितीन गायकवाड. सध्या ती MBA फर्स्ट इयर करते. MBA फर्स्ट इयर आता सुरू आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. चला तर पुढे आता येतोय सचिन मगदूम. खूप शांत असणारा विद्यार्थी. चेहऱ्यावर तर शांतच दिसत आहे. नमस्कार, मी सचिन मगदूम. माझा छोटासा लेथ मशीन शॉप आहे. मिसेस घरीच असते. मला एक मुलगा एक मुलगी.
मुलगा आता 3रीला जाणार आहे, मुलगी 1लीला. शांत विद्यार्थ्यांना बरेच गोंगाटा आवाजाचा बिझनेस काढलाय. त्याच्यासाठी एका जोरदार टाळ्या. त्यानंतर एक आहे हेमा शिंदे. अतिशय मनमिळावू, आम्हाला पाण्याचं काही टेन्शन नव्हतं, तहान लागली की पळा हेमाच्या घरला. आणि अतिशय हौसी असणारी, 7वी पर्यंत आम्हाला पाण्याचा पुरवठा करणारी अशी हेमा शिंदे. इथे या. मी हेमलता कुमार शिंदे, आताच हेमलता अमोल मस्के. माझे मिस्टर टाटा इंजिन आहेत आणि मला 2 मुली 1 मुलगा. हम दो हमारे 3 असं फॅमिली आहे आमची. मी इचलकरंजीत असते, मला इचलकरंजीत दिले पण मी मुळशीमध्ये आले आता सध्या. एवढंच. आता पण जवळच आहेत बरं का, ताण लागले आणले स्वतःच. अरे चला तर ओळख पुढे. आता तुम्ही बघायचं खूप सोपं आहे. देसाई सरांचा भाचा असणारा, हसतमुख असणारा, नेहमी हसतमुख असणारा, हसत हसतच उत्तर देणारा. जयदीप ये ओळखते ना. जयदीप माहिती अरे तिसरा देतो. माझं नाव आता शाळेसारखं सांगूच काय. जयदीप पुंडलिक पाटील, गाव माझं बागेली, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. मी सध्या ओलोमी ॲग्रो लिमिटेड प्रायव्हेट कंपनीमध्ये शेती ऑफिसला कामाला आहे. मला एक 4 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव गीताक्षी आहे. शाळेत नाश्ता बसून खात होते का? चला तर पुढे. चला ओळखा पाहू, हा कोण, ही कोण. सुंदर, कलरफुल आणि भरपूर बांगड्या घालून येणारी, अतिशय शांत, मनमिळावू. रुपाली मधुकर सावंत, आताचे नाव रुपाली शरद पाटील. मला 2 मुले आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. माझे गाव आहे घरपण. माझे मिस्टर आहेत आयशरचे गाड्यांचे गॅरेज आहे आमचे. आणि मी गृहिणी आहे, मी घरीच केक वगैरे बनवून विकते. थँक्यू. स्वभावाचा आहे आणि अतिशय उत्कृष्ट मेकॅनिक आहे. 2 व्हीलर 4 व्हीलरचं फुल्ल ज्ञान असणारा. अरे करेक्ट, किशोर आहे. करेक्ट आहे. मुलांचा शक्यतो मुलांच्याकडून आम्ही इन्फॉर्मेशन घेतली आहे, कारण सध्या कोण काय करते आम्हाला माहिती नव्हतं. आणि कोणाचं जर मनाला लागलं तर प्लीज इथेच विसरा. माझं नाव किशोर दीपक. माझं नाव माझं एकल गॅरेज आहे ट्रकचं नागावमध्ये. माझं बायको घरीच असते, 2 मुलं आणि मला 3 मुलं. सर्वरी आणि राकेश बालगोंडा पाटील. मी आता सध्या हलवलीत असतो. बायकोचं नाव आदिती राकेश पाटील. या माणशीत सगळे माझ्याकडे एका जोरदार टाळ्या. इंट्रोडक्शन ऐकत तुम्हाला एक छान स्टार्टर इथे मिळणार आहे. काय आहे ते? चिंतेचा गोळा. मी सौ अमृता अभिजित यादव, मला गावमध्ये दिले. माझे मिस्टर टाटा मोटर्सला जीएमच्या पोस्ट आहेत आणि मला 2 मुली. ते नाही, यांचे सुविचार पण ऐकू आला नाही, यांचं इंट्रोडक्शन पण ऐकू आलं नाही, काहीच ऐकू आलं नाही. माईक जवळ. मी सौ अमिता अभिजित यादव, मला उसगावमध्ये दिले. माझे मिस्टर टाटा मोटर्सला जीएमच्या पोस्टला आहेत. मला 2 आणि 1 मुलगा. त्यांना 2 मुली 1 मुलगा आहे. त्यांचे मिस्टर जनरल मॅनेजर आहेत टाटा मोटर्स मध्ये. माझी मोठी मुलगी आता 10वीची. त्यांची मोठी मुलगी आता 10वीची एक्झाम देते. आणि माझी 2 नंबरची मुलगी 7वीला गेली आणि मुलगा 4थीला. 2 नंबर 7वीला, 3 नंबर 4थीला. आदिती तेजस कनिष्ठ. आदिती तेजस कनिष्ठ. ऐकू आलं हा. अशी होती सगळ्यात वर्गात मोठा आवाज असणारी अशी आपली मैत्रीण.
सुजाता संजय पुजारी आणि आत्ताचं नाव आहे अमृता सागर माने. मी आता सध्या देशमुख स्कूलमध्ये टीचर म्हणून जॉब करते. 5th to 8th ला शिकवते हिंदी सब्जेक्ट आणि माझे मिस्टर मेंटेनन्सचं काम करतात. मला एक मुलगा आहे, त्याचं नाव शौर्य, तो आता 5 वर्षाचा आहे. थँक्यू. न्यूजमध्ये कार्यरत असणारा असा आपला मित्र येत आहे. मी सरदार समोरे मी इंदूच्या ग्रुपमध्ये काम करतो टेक्निकल सपोर्ट म्हणून. मी लव्ह मॅरेज केलंय. बायको घरी असते. माझे नाव वैशाली बाळासो बोरुडे. आत्ताचं नाव वैशाली विनायक जाधव. माझे मिस्टर 3 शेतीचे काम घेतात. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. माझ्या मुलाची 12वी झालेली आहे, मुलगी आता 10वीला आहे. मी कसबेटीग्रज मध्ये राहते. पत्रकार फक्त मान म्हणून उत्तर देणारा आणि सध्याच्या राजकारणात सक्रिय असणारा माझं नाव विद्याधर सुनील कांबळे. मला 2 मुलं आहेत. पत्नी माझी गृहिणीच आहे. मी या ठिकाणी आपल्या शिरोली ट्रान्सपोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून जॉबला आहे आणि त्या ठिकाणी मी दैनिक महानकारी येथे पत्रकार म्हणून कार्यरत आहे. आणि आता सांगितल्यावर सध्याच्या ह्याच्यामध्ये मला सामाजिक राजकीय कार्याची फार मोठी आवड आहे. शिक्षकांनी कधी म्हटलं नाही का यांना हलू नको बाबा? आता सवय लागली. आता सवय लागली. यानंतर येत आहे सतत ऍक्टिव्ह असणारी 2-4 तेवढ्याच मैत्रिणी करणारी, सर्वांना बहिणीप्रमाणे सांभाळून घेणारी कल्पना सुतार. तुमचे 2च तुकडे होते का? अ आणि ब. अ मध्ये किती जण आले? बरं किती वर्ष आहे? बाकीची ब माझं नाव पहिलं कल्पना अशोक सुतार आणि आताचं नाव कल्पना अशोक लोहार आणि मला दिलंय वडंग्यामध्ये आणि मी असते आता 14-15 वर्ष झाली मी गोव्यामध्ये सगळं आहे. तर माझे मिस्टर सुद्धा प्रेसला आर्टिस्ट आहे. मला 2 मुली आहेत. माझी मोठी मुलगी चांगली आर्टिस्ट आहे, ती JJची एंट्रन्स एक्झामची तयारी सुरू आहे. तर सेकंड मुलगी माझी गोल्ड मेडलिस्ट कराटे आहे. तर अशी माझी छोटी फॅमिली आहे.